तालुक्यातील शेतकरी पुन्हा संकटात। अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान, अनुदानाची प्रतीक्षा कायम। सोयगाव प्रतिनिधी शेरू शेख, सिल्लोड एक्सप्रेस। सोयगाव तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप अनुदान जमा झालं नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे। दरम्यान गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे उरलेली पिकं कापूस, मका आणि सोयाबीन पूर्णपणे खराब झाली आहेत। त्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले असून पुढील हंगामासाठी बियाणं आणि खत खरेदी करणं कठीण झालं आहे। शेतकरी वर्गानं शासनाकडे नुकसान भरपाई तातडीनं आणि अनुदान खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे, अन्यथा अनेक शेतकरी उपासमारीच्या स्थितीत येतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। टिटाणे गावात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची दिवाळी ओली चिंब। कापूस, मका आणि चारा पिकांचं मोठं नुकसान। साक्री तालुक्यातील टिटाणे गाव आणि परिसरात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः पाण्यात गेली आहे। पिंपळनेर प्रतिनिधी अंबादास बेणुसकर यांच्या माहितीनुसार पावसामुळे मका, कापूस आणि जनावरांच्या चारा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक शेतांमधील पिकं पाण्याखाली गेल्यानं उभ्या पिकांचं पूर्णतः नुकसान झाले। दिवाळी सणाचा आनंद साजरा करण्याऐवजी शेतकरी पाण्याचा निचरा आणि पिके वाचवण्याच्या धावपळीत आहेत। शासनाकडून पंचनाम्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी अनेक ठिकाणी अद्याप पंचनामे सुरू झालेले नाहीत। ज्या ठिकाणी पंचनामे झालेत तिथंही शेतकऱ्यांना मदतीचा 1 रुपया मिळालेला नाही, त्यामुळे संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। टिटाणे, खोरी आणि छडवेल परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की तातडीनं सर्वेक्षण करून प्रति हेक्टर नुकसान भरपाई थेट खात्यात जमा करण्यात यावी। शेतकरी विजय बागुल यांनी सांगितलंय की हमी भावाची ऐशी की तैशी। मका आणि कपाशीचे भाव 1000 रुपयांनी कमी झाले। अवकाळी पावसानं पिकंच नष्ट झाली आणि शासन फक्त दिलासा देतंय पण हातात काही मिळत नाही। साक्री तालुक्यातील शेतकरी वर्ग आज खरंच संकटात आहे। मेहनतीची पिकं गेली आणि शासनाच्या मदतीची वाट पाहते पुन्हा शेतात उभेत। पाण्याखाली गेलेली पिकं, कोमेजलेले कापूस, मका हातात घेऊन ओले कापूस धरलेले शेतकरी बोलताना मदत कधी मिळणार असा भावनिक अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांची दिवाळी ओली चिंब, भावनिक स्वर।